नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सिंधूने सांगितल्यामुळे विनूने सर्व प्रयत्नांनिशी जोराने बॉलला किक मारतो आणि तो हवेत उडतो आणि लगेच समोरून राघव येऊन तो बॉल झेलतो आणि विनूकडे बघतो. तेव्हा विनूने बॉलला किक मारल्याचे समजताच मधू आणि राघवला मात्र मोठा आनंद झालेला असतो. तर सिंधू ही हसतच विनूला टाळ्या वाजवून अभिनंदन करते. ती पळतच येऊन राघव विनूला धरतो आणि म्हणतो, खरोखर तू या बॉलला किक मारलीस. आय एम सो प्राऊड ऑफ यू असं म्हणत राघव आता विनूला विचलतो. पटकन राघव हा विनूला खाली उतरत सिंधूचा हात धरतो आणि म्हणतो की थँक्यू, आज तुमच्यामुळे मला माझा विनू पुन्हा चालताना मिळालाय आणि तुम्ही माझ्यावर किती उपकार केले ना ते तुम्हाला नाही कळू शकत. असं म्हणत राघव आता सिंधूचा हात धरून काँग्रेस करतो. राघव हा सिंधूचा हात धरून म्हणतो की तुम्ही जगातल्या बेस्ट डॉक्टर आहात आणि तुमचे माझ्यावर किती उपकार आहे शब्दात सांगणं खूप कठीण आहे. राघवला खूप आनंद झालेला असतो आणि त्याचबरोबर राघवने सिंधूचा हात धरलेला बघून मात्र मधूचा मात्र मोठा जळफळाट होतो. त्यानंतर सिंधू भानावर येत राघवच्या हातातून हात काढते. म्हणते की विनू थांब, मी आले. सिंधू राघवला विचारते की विनूला हा त्रास कधीपासून होत आहे, तुम्हाला माहित आहे का? त्यावर राघव म्हणतो की नाही, मी विनूला भेटलो ना तेव्हापासून विनू असाच आहे. सिंधू म्हणते की तुम्ही आश्रमात तुम्ही डॉक्टरांकडे काही चौकशी केली का? तुम्हाला काही कळलं का? विनू त्यांच्याकडे आला तेव्हापासून त्याला हा त्रास असल्याचे कळलं आहे, तर त्यांनी मला सांगितलं. ही तो राघव सिंधूला सांगतो आणि राघव म्हणतो की पूर्वी त्याला एवढा त्रास होत नव्हता, आता एवढा त्रास त्याला व्हायला लागला. इकडे मधू राघव आणि सिंधूचे ते बोलणं ऐकतच तिथे रेश्मा येते. म्हणते की काय विचार चाललाय राणी तुमचा? म्हणते की तुम्ही सिंधूला इथे का आणलं आहे हाच विचार करतात ना, तरी सुद्धा काकूने तुम्हाला वॉर्न केले होते. तुकडे बघत रेश्मा म्हणते की आता तुम्ही बघाच, सिंधू हळूहळू तुमच्याकडून सगळ्याच गोष्टी काढून घेणार आहे. तर मधू म्हणते की नाही, असं कधीच होणार नाही. रेश्मा म्हणते की राघव भाऊजींनी तुम्हाला फिलिंग सांगितल्या का? दुसरीकडे सावी आणि विनू घरामध्ये येत लुक्काछपीचा खेळ खेळत असतात. सावी म्हणते विनू कुठे गेलास आणि कुठे लपलास तू? नंतर विनू हा सावीला म्हणतो की आपण जर एकत्र असतो तर आपण किती मज्जा केली असती आणि एकत्र स्टडी सुद्धा केला असता. सावी म्हणते की विनू, मला तुझ्या सोबत राहायला आवडलं असतं तर माझी आई तिकडे एकटी पडेल ना. सावी म्हणते की विनू, तू जेव्हा टेस्ट जिंकशील आणि तुला ट्रॉफी मिळेल, सगळ्या ट्रॉफीज तू रूम मध्ये एकत्र कलेक्ट करून ठेव. विनू म्हणतो की जोपर्यंत तुला तुझे बाबा मिळत नाही मी बाप्पाकडे दररोज प्रार्थना करेल आणि तुझे बाबा तुला लवकरच भेटतील, असे विनू सावीला बोलतो. तर दुसरीकडे सिंधू विचार करते की या सगळ्याकडे गोष्ट चांगली घडली की सावीच्या शाळेची ब्रँच इथे असल्यामुळे शाळेत जाण्यासाठी सावीला काही प्रॉब्लेम नसणार. दुसरीकडे रत्नाकर हा रुक्मिणी काकूकडे येत म्हणतो की वहिनी, आज मला तुझा खूप अभिमान वाटतो. काकू म्हणते की आजच तुला माझा का अभिमान वाटत आहे? रत्नाकर म्हणतो की नाही ग, मला कायमच तुझा अभिमान वाटतोय, पण आज जरा स्पेशलच आहे. रत्नाकर म्हणतो की आश्रमातून आत्ताच फोन आला होता. काकू चष्मा काढत म्हणते की एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताने परत घेता येत नाही. तुझं चुकलं, त्यांनी तुला का सांगितलं? त्यावर रत्नाकर म्हणतो की त्यांना तू थोडकी मदत केली नाही. तर काकू म्हणते की रत्नाकर, मला जेवढं शक्य होतं ना ते केलं. तेवढ्यात राघव आणि मधू तिथे येतात. नंतर काकू म्हणते की अरे रत्नाकर, आपण विनूला दत्तक घेतलं ना तेव्हा मला वेळेस वाटलं की अजूनही तील मुलांसाठी काहीतरी करावं. तेवढ्यात राघव म्हणतो की काकू, खरंच तू खूप छान गोष्ट केलीस आणि दिवसापासून तू हे करावंच असं माझ्या डोक्यात होतं. तू ती इच्छा पूर्ण केल्याने तुझ्यामुळे माझी इच्छा पूर्ण झाली. त्यानंतर रत्नाकर म्हणतो की मी तुम्हाला आश्रमात बोलवलंय त्यांनी. काकू म्हणते की त्या निमित्ताने तरी येथील मुलांसोबत वेळ घालवता येईल. पर राणी म्हणते की मामी, तुमच्याकडून खरंच खूप शिकण्यासारखं आहे. काकू म्हणते माझ्याकडून शिकण्यासारखं आहे ना? मग राणी, आता तुझं आणि राघवचं संसार कुठे सुरू झाला, तुमच्या जर नावाने काही केलं की तुम्हाला आशीर्वादच मिळतील ना. त्यानंतर काकू राघव आणि मधूला म्हणते की मी दोघेही आश्रमात माझ्या सोबत चला, खूप चांगलं होईल रे. त्यानंतर आता काकूही आश्रमात येते आणि काकूचे फुलगुच्छ देऊन कमिटी मेंबर हे अभिनंदन करतात. काकूच्या मदतीमुळे त्यांनी आता मेडिकल सेंटर सुद्धा उभं केलेलं असतं. तेव्हा राघव म्हणतो की मेडिकल सेंटर साठी डॉक्टरची नियुक्ती केली का? त्यावर कमिटी मेंबर म्हणतात केली ना, आजच ते जॉईन झाले. असं म्हणत त्या डॉक्टरला कमिटी मेंबर तिथे बोलवतात. त्या सिंधू तिथे येते आणि सिंधूला बघून काकू म्हणते की या इथे काय करताय? तेव्हा कमिटी मेंबर म्हणतात की हे असं काय करता, आपल्या विनूच्या डॉक्टर आहेत.
काकू म्हणते, या इथे काय करताय? मेंबर म्हणतात की मॅडम, मी पेपरमध्ये ऍड दिली होती आणि ती बघून इथे अपॉइंट झाले. तुमच्याकडे आलो होतो ना, आम्ही विनूच्या बाबतीत घडलेला चमत्कार बघितला होता. आम्ही मुद्दामच या डॉक्टरना इथे अपॉइंट केलं. तर कमिटी मेंबर रुक्मिणी काकूंना सांगतात. रुक्मिणी काकू म्हणते, जे दिसतं ना तसं नसतं. काकू म्हणते की आमचा नाईविलाज आहे म्हणून याची ट्रीटमेंट आम्ही यांच्याकडून करून घेत आहोत. तुमचा तर नाईविलाज नाही ना. जर तुम्ही काही दिवस वाट पाहिली ना तर यांच्यापेक्षाही तुम्हाला चांगला डॉक्टर मिळेल. वर कमिटी मेंबर म्हणतात की मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. या डॉक्टरांची चांगली माहिती काढली. सिंधू म्हणते की इट्स ओके, घरी जाऊन मी रजिस्ट्रेशन आणि माझे रिझायनेशन ट्रू करते. काकू म्हणते, कुठले घर? तुम्ही जे घरामध्ये राहतात माझं घर आहे. तर सिंधू म्हणते की मला माहित आहे, हेही माहिती आहे की मी विनूच्या ट्रीटमेंटसाठी तिथे आली आहे. त्याची ट्रीटमेंट झाल्यानंतर मी तिथून निघून जाईल. निघते मी असं म्हणत सिंधू तिथून निघून जाते. सिंधू जाताच काकूला राघव म्हणतो की मला तुझ्यासोबत बोलायचं आहे, तू बाहेर येतेस का? आता मधू आणि राघव बाहेर येतात आणि काकूला म्हणतात की तुम्ही जे आश्रमातील मुलांसाठी केलंय ना ते फायदाच होतोय, त्याचा फायदा आपल्या विनूला सुद्धा होईल. आणि राघव म्हणतो की काकू, आपण कोणाच्याही पर्सनल केसमध्ये इंटरफिअर नाही करू शकत. काकू म्हणतो की राघव, सिंधूची एवढी का बाजू घेतोस? त्यावर राघव म्हणतो की असं वाटतंय पण मी सिंधूची ऍक्च्युअल बाजू घेत नाहीये. राघव म्हणतो की सिंधू चांगली डॉक्टर आहे आणि त्या मुलांसाठी ती काहीतरी करू शकते. काकू म्हणते की सिंधू इथे का आली ना हे चांगलंच मला माहित आहे. राघव म्हणते की त्यामुळे जो आपल्याला त्रास झाला ना तो पुन्हा व्हायला नको, असं माझं म्हणणं आहे. कोणाच्याही प्रोफेशनल मध्ये आपण इंटरफिअर करायला नको काकू. त्यामुळेच आश्रमात त्या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून मी सिंधूला परत घेऊन येणार आहे. आता राघव काकूला बोलतो. लगेच राघव हा जात असलेल्या सिंधूकडे थांबवण्यासाठी जाऊ लागतो. दुसरीकडे सिंधू ही रस्त्यावर रॅटोला मारू लागते आणि तेवढ्यात मागून राघव डॉक्टर सिंधू म्हणत असे तिथे येतो. त्यावर सिंधू म्हणते की बस, आता झाला तेवढा मन, आता पुरेसा झालाय. सिंधू म्हणते की तुमच्या काकू मला ज्या बोलत होत्या ना सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी देऊ शकते. घरात झालेली गोष्ट बाहेर त्या माणसांसमोर आणायचे नाही ना, म्हणून मी गप्प बसले. ते आता सिंधू राघवला ठणकावून सांगते. तो म्हणतो की काकू तुमच्यासोबत जे वागली ना चुकीचंच होतं, म्हणून मी काकूला तर्फे मी तुमची माफी मागतो. राघव म्हणतो की प्लीज तुम्ही तिच्या चुकीची शिक्षा त्या अनाथ मुलांना देऊ नका. विनंती करत राघव म्हणतो की तुम्ही प्लीज मध्ये चला. पर सिंधू म्हणते की त्या मुलांना माझ्यापेक्षाही चांगला डॉक्टर मिळेल. तर तुम्ही माफी मागण्याचं नाटक करू नका. एकाने दुखवायचं आणि दुसऱ्याने सावरायचं. आणि राघव म्हणतो की तुम्ही विचार करा, मीही काही चुका केल्यात त्यामुळे त्यांना किती त्रास झालाय मला माहित आहे का? तर सिंधू म्हणते की सगळा त्रास माझ्यामुळे नाही झाला, आणि असं असेल तर विषय संपला असं बोलून ते. आणि सिंधू म्हणते की तुम्ही मला का थांबवलात? राघव म्हणतो की डॉक्टर सिंधू, मी आपल्या पर्सनल गोष्टींची शिक्षा त्या लहान मुलांना देऊ नका. दुसरीकडे काकू ही राणीला समजावत असते की राणी, अग्निदिव्य करून तुला राघव मिळाला आणि पुन्हा तू तीच चूक करतेस का? पर मधू म्हणते की काकू असं काहीच होणार नाही. तुला मी इथे आणलं ना त्या मागचं कारण आहे. तो आता सिंधूकडे गेलाय ना, तो आश्रमातल्या मुलांच्या भविष्यासाठी सिंधूकडे गेलाय. तो म्हणते की राणी, एवढं चांगलं वागणं बरं नाही बरं का, आणि तू जर अशी वागत राहिली ना तर तुला याची खूप मोठी किंमत चुकवावी लागेल असं राणीला सांगते. वर मधू म्हणते की काकू, आता सिंधूचा जो अपमान केलाय ना तो आता राघवने किती जरी विनवण्या केला ना तर सिंधू परत कधीच येणार नाही. दुसरीकडे राघव हा सिंधूला समजावत असतो आणि म्हणतो की तुम्ही आता प्लीज शांत व्हा आणि शांत डोक्याने विचार करा. मी काय म्हणतो ते नीट ऐका. तुमच्या या जॉईनिंग मुळे मुलांचं भलं होणार आहे. मी तुम्हाला किती वेळापासून एकच गोष्ट सांगतोय की तुम्ही जॉईन करा. राघव म्हणतो की मला काही समजतं का? त्या मुलांकडे बघितलं ना मला माझ्या अंकुरची आठवण येते. आता राघव सिंधूला बोलतो. म्हणतो की मी माझ्या अंकुरची मदत नाही करू शकलो, पण तुम्ही जर या मुलांची मदत केली ना मला थोडंसं समाधान वाटेल. आता सिंधूला सुद्धा राघवचे म्हणणे पटलेले असते. ती विचार करून पुन्हा ती डॉक्टरची नोकरी जॉईन करते. आणि राघव हा सिंधूला घेऊन पुन्हा रत्न पार्किंगच्या घरी येतो. आणि हे बघून ही मधूला म्हणते की मधू, काय म्हटली होतीस की सिंधू ना कधीच येणार नाही? माझ्या एका गोष्टीमुळे सिंधूचा स्वाभिमान दुखावला गेलाय. राघवमुळे पुन्हा सिंधू आपल्या घरी आली आहे. राणीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. काकू म्हणते की बघ, मी केलेला अपमान आता विसरली. तेव्हा राणी, तू आताचा संसार वाचव. नंतर सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात. ही राणी आणि राघवकडे बघत जयश्रीला म्हणते की
राघव आणि मधू दोघेही लग्नापासून कुठेही गेले नाही. तेव्हा काकू म्हणते की राघव तुम्ही दोघे रोमॅन्टिक डिनर डेटला जा. हे ऐकून मधूला मात्र मोठा आनंद होतो आणि राघव हा विचार करू लागतो तर सिंधू त्याच्याकडे बघत असते. आता राघव हा राणीला चिडकारून सिंधू संगे कसे डिनर डेटला येतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.